कान, नाक, घसा याच्याशी संबंधित एक गोष्ट आहे सर आपल्याकडे खूपच आहे ती म्हणजे घोरणे. घोरणं हा प्रकार लहान मुलांच्यातही असतो, ॲडल्ट्समध्ये असतो आणि वृद्धांच्यातही असतो. आता घोरणं आपण जे म्हणतो की जो प्रॉब्लेम आहे हा खरोखर मोठा प्रॉब्लेम आहे. घोरण्यातून बऱ्याच वेळेला बरेच घटस्फोट झालेले आहेत. तर एकतर जे ओबेज असतात, स्थूल लोक असतात त्यांच्यामध्ये घोरणं जास्त असतं. तोंड वरती असतं आणि ते झोपल्यानंतर बऱ्याच वेळा ती जीभ आत पडते आणि जीभ आत पडल्यानंतर तो डुंगडं राहतं आणि मग ते घोरायला लागतात. त्यामुळे ह्या पेशंट्सनी केव्हाही लेफ्ट लॅटरल किंवा राईट लॅटरल एका कुशीवर उजवीकडे किंवा डावीकडं झोपणं योग्य असतं. म्हणजे ती जीभ आत पडत नाही जेणेकरून ते श्वास घेऊ शकतात आणि इतरांनाही सुखकारक होतं.